नमस्कार, मैं संगमित्रा आप सभी का स्वागत करती हूँ हमारे न्यूज चैनल खबर जनता तक में। अफवाह नहीं हकीकत बयां करते हैं हम। आइए देखते हैं आज की खास खबर। आहे विशेष शिक्षिका मुंबई येथे कार्यरत आहे। जो आपला 16 ऑक्टोबर 2016 चा जो RPWD ऍक्टचा GR पारित झालेला आहे, त्याच्यामध्ये दिव्यांगांसाठी 21 प्रकार हे दिलेले आहेत। त्या 21 प्रकाराचे विशेष विद्यार्थी जे आहेत त्यांना आम्ही विशेष शिक्षक म्हणून सर्वसामान्य शाळेमध्ये आम्ही अविरतपणे गेली 17 ते 18 वर्ष त्यांना सेवा देत आहोत। ही सेवा आमची अध्यापनाच्या स्वरूपात आहे। हे जे सर्व बाबी आहेत हे शासन व प्रशासन यांच्या निर्देशनात आम्ही प्रॅक्टिकली व थेरोटिकली पण आणून दिलेले आहेत। या संदर्भामध्ये आम्ही माननीय फडणवीस साहेब, मुख्यमंत्री शिंदे साहेब यांचे मनापासून ऋणी आहोत की यांनी आम्हाला हा मार्ग दिलेला आहे, कायम होण्यासंबंधी दिशा दाखवली आहे। परंतु आता आम्हाला आमचं मानणं एवढंच आहे प्रशासनाला की ही आमची पूर्ण जी दिशा आहे ती आम्हाला मोकळी करून द्या। म्हणजे हे आमचे जे दिव्यांगांचे हाल होत आहे त्या मागचं कारण हे आहे प्रशासनाने केलेली टाळाटाळ। तर या टाळाटाळमध्ये म्हणजे आम्हाला वारंवार फॉलोअप साठी आम्हाला मंत्रालयामध्ये जावं लागतं। तिथे पण आम्हाला म्हणजे पूर्ण आमचा दिवस जातो, पण आम्हाला जे संभाव्य अपॉइंटमेंट आहे किंवा अपॉइंटमेंट घेतल्यानंतर पण जे आम्हाला अपेक्षित आहे आमची फाईल पुढे जाणं, कायमच्या दृष्टिकोनातून प्रयत्न होणं, अद्यापही कुठलेच असे प्रयत्न झालेले नाहीये। विशेष दिव्यांग शिक्षकांना फडणवीस साहेब यांनी 12 डिसेंबर 2023 रोजी ही आमची विशेष बाब म्हणून हे काम आमचं 2 महिन्यामध्ये पूर्ण व्हावं हे प्रशासनाला आदेश दिले होते। परंतु आज या जून 12 तारखेला 6 महिने हे उलटून गेलेले आहेत, तरीही ह्या दिशेने कुठलीच आम्हाला काही कारवाई होत आहे असं काहीही निदर्शनास आलेलं नाहीये। म्हणून पूर्ण महाराष्ट्रातील दिव्यांग विशेष शिक्षकांनी हे पाऊल उचललं होतं आजच्या दिवशी की आम्ही हे अन्यथा कुपोषण करणार आहोत म्हणून, पण तेही आम्हाला आज रोखलं गेलेलं आहे। त्यांनी आम्हाला 19 तारखेची भेट देऊ केलेली आहे। या भेटीमध्ये जर आमचं निकाल लागला नाहीये, आम्हाला अपेक्षित असंच आहे की निकाल लागावा, पण लागला नाहीये तर आम्ही पुन्हा एकदा 24 जून 2024 रोजी परत अन्यथा कुपोषणाला आम्ही बसणार आहोत। कारण की जी आजची कंडिशन होती तीच आम्हाला 19 फेब्रुवारी म्हणजे 20 फेब्रुवारी 2024 ला आम्हाला अशीच भेट देण्याचं मान्य केलं होतं व 24 फेब्रुवारीला ही भेट झाली देखील होती, पण ती काही सेकंदाची झाली होती। त्याच्यामध्ये आम्हाला काय अपेक्षित निकाल भेटला नाहीये। पण आता पूर्ण महाराष्ट्रातील जे दिव्यांग विशेष शिक्षक आहेत ते आता म्हणजे हट्टाला जागे झाले आहेत की आम्हाला निकाल जोपर्यंत लागणार नाही तोपर्यंत आम्ही अन्यथा कुपोषण करणार आहोत। तर माझी शासन व प्रशासनाकडे हीच विनंती राहील, कृपया आमच्या ह्या विनंतीला त्यांनी लवकरात लवकर मान द्यावं व ही विशेष बाब म्हणून जी त्यांनी निदर्शनास आणली होती ती त्यांनी पूर्णत्वाला न्यावी। धन्यवाद। आम्ही उपोषण देवगिरी बंगल्यासमोर नागपूर येथे हो नागपूर फडणवीस साहेबांच्या बंगल्यासमोर आम्ही उपोषण करणार आहोत। आम्ही म्हणजे ह्या आधीही आम्ही बसलो होतो याच उमेदीने की आम्हाला पूर्ण आमचा निकाल मिळेल। 24 फेब्रुवारीला आमचा हा जो विषय आहे तो विषयाला आमच्या म्हणजे लॉक केलं जाईल, आम्हाला जो न्याय आहे तो दिला जाईल असंच ग्वाही दिली गेली होती, परंतु त्याचं कुठेही अद्यापही काही झालं नाहीये। म्हणून आज परत आम्ही तोच निर्णय घेतला होता। परंतु आता आम्हाला जी अपॉइंटमेंट देण्यात आली आहे त्याच्यावर आता पूर्ण म्हणजे अवलंबून आहे की काय आम्हाला भेट देतील, ती मीटिंगच्या स्वरूपात असेल किंवा धावती भेट असेल। जर मीटिंगच्या स्वरूपात दिली तर आमची जी हक्काची मागणी आहे समायोजन करा याला न्याय मिळेल, नाही मिळाला तर 24 जून 2024 ला पुन्हा एकदा अन्यथा कुपोषणाला बसण्यासाठी पूर्ण महाराष्ट्राचे विशेष दिव्यांग शिक्षक आहेत पुन्हा एकदा तयार आहेत। आणि असं नाही हे शिक्षक म्हणजे अगदी 20,000 ह्या कमी मानधनातून येत आहेत आणि एकेका घरामध्ये पती व पत्नी हे दोघंही अंध आहेत। कंडिशन अशी आहे की त्यांचे मुलं बाळही अंध आहेत, तर त्यांची जर अतिशय म्हणजे हालाकीची परिस्थिती आहे। या सर्व परिस्थितीवर मात करून हे सर्व विशेष शिक्षक इथपर्यंत येत आहेत।
19 जून. जुड़े रहिए हमारे साथ और देखते रहिए खबर जनता तक. अफवाह नहीं, हकीकत से रूबरू कराते हैं. लाइक सब्सक्राइब अवश्य करें. धन्यवाद.